नमस्कार मंडळी. चला आपण हे शक्करगंजी आहे म्हणजेच रताळे, ह्याचा आपण एक काहीतरी रेसिपी बनवायची. तर चला आपण ह्याला कुकरमध्ये पहिल्यांदा शिजत घालूया. ह्याला एक शिट्टी देऊन शिजून घेऊया. मंडळी हे आपलं छानपैकी रताळे मग अशी शिजवून घेतलेली. आता हे थोडंसं बारीक करायचं आणि त्याच्याबरोबर आपलं हे ओलं खोबरं आहे आणि हे ड्रायफ्रूट आहे. तर हे सगळं आपण परतून घ्यायचं. तर हे पण छानपैकी बारीक करायचं. शक्करगंजीचे आपण मस्त मध्ये रताळे तुपामध्ये परतून घेतले. आपण ज्या तुपामध्ये आपण ड्रायफ्रूट टाकले होते, परतले होते, त्यातच आपल्याला शक्करगंजी परतून घ्यायचे. आता वरून आपल्याला थोडंसं दूध ओतायचं. थोडं एकजीव ह्याला करायचं. ही रताळी जी आहेत ना, म्हणजे शक्करगंजी याला बोलतात. तर ही रताळी आपण मस्त मध्ये एकजीव करायची दुधामध्ये आणि नंतर आपण ह्याच्यामध्ये दूध ओतायचं आहे. आता हे मस्त मध्ये एकजीव झालेले आहेत. आपण ह्याच्यामध्ये आता दूध ओतायचं आहे आपल्याला. हे आपण एवढं दूध ओतायचं आहे त्या भरून मस्तमध्ये. हे आपण मस्तमध्ये एकत्र एकजीव करायचं आहे आणि मंद आचेवर ह्याला शिजवून द्यायचं आहे. वरनं जे आपण हे केसरचं दूध घालायचं आहे. केसरचं दूध घालून पण छानपैकी आपल्या ह्याला हलवायचं आहे. चांगले उकळून शिजवून घ्यायचं आहे आपल्याला हे वरनं खोबरं आणि जे ड्रायफ्रूट आहे ते ड्रायफ्रूट मध्ये टाकायचं. बरोबर आपल्याला वरती इलायची थोडी रताळे तर गोडच असतात, पण आपण थोडीशी साखर टाकायची. आपले एक खीर आपले बऱ्यापैकी घट्ट झालेली आहे. खूप छान झालेली आहे, मस्त झालेली आहे. आता आपण करायचं गॅस बंद. आहा, बघा आपली ही रताळ्याची खीर म्हणजे शक्करगंजीची खीर. तुम्ही कधी खाल्ली का? आणि नसेल खाल्ली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया अशा छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.